नमस्कार मंडळी. ठरलं तर मागचा आजचा एपिसोड इतका अमेझिंग दाखवला आहे. सायली जेव्हा तन्वी बनून समोर येते तेव्हा आपल्यालाच खूप भारी वाटते. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. अर्जुन सायली दोघं पण संध्याकाळच्या वेळेला बसलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला आठवतं का जेव्हा आपण लग्न करून आलो, पूर्ण आजीची काय इच्छा होती, तुमचं लग्न तन्वीसोबतच झालं पाहिजे आणि देवाने सुद्धा तेच घडून आणलं. पूर्ण आजीची इच्छा पूर्ण झाली. तर दुसरीकडे नागराज काकांना भेटायला राकेश आणि सचिन आलेले असतात. नागराज काका तर राकेशवर खूप भडकलेले असतात. तेव्हा राकेश पण संतापतो. मी तर ब्रेक फेल करण्याचं काम केलंच होतं ना, आता तिथं मध्ये अर्जुन आला, तिथं मी काय करणार? माझ्या पद्धतीने मी पूर्ण प्रयत्न केले. आता चिडचिड करण्यापेक्षा इथून पुढे काय केलं पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे ना आपण. तेव्हा नागराज काकाही सांगत असतात, अरे काय राकेश, एवढी चांगली संधी होती, हातातनं घालवली. तुझ्या डोक्यामध्ये काय भुसा भरलाय का? काय काही डोकं चालतं की नाही तुझं? आणि दादाला जर हे कळालं की तीच तन्वी आहे, तर एवढ्या दिवसाची मेहनत माझी वाया जाईल आणि सगळी प्रॉपर्टी त्या सायलीच्या नावावर करून देईल. सचिनही म्हणत असतो, आता चिडचिड करण्यात काही अर्थ नाही, पुढे काय करता येईल त्याचा विचार केला पाहिजे ना. तर दुसरीकडे अर्जुन सायली आईस्क्रीम खात बसलेले असतात. तर अर्जुन सगळे आईस्क्रीम खात असतो तेव्हा सायली म्हणते, ते आता लहान असताना जसे बोलायचे ना तसे बोलायला लागतात बरं. काय रे अर्जुन, किती पटापट आईस्क्रीम खातोय, मला ठेवणार आहेस की नाही? अर्जुनला तर सायलीच्या तोंडून अर्जुन नाव ऐकल्यामुळे खूप भारी वाटत असतं. सायली, तू जेव्हा मला अर्जुन म्हणते ना, मला खूप छान वाटतं. असं वाटतं की माझ्या बालपणाची मैत्रीण मला आवाज देते. तर एकदा आवाज दे ना. सायली सांगते, अहो पण सगळ्यांसमोर नाही ना मला अर्जुन म्हणतायत, मला खूप वेगळं वाटतो, सवय नाही मला. अर्जुन म्हणतो, काय हरकत आहे, सगळ्यांसमोर जरी म्हटली तरी मला तर खूप आवडतं बाबा. जेव्हा तू अर्जुन म्हणून आवाज देते मला असं वाटतं की माझी तन्वी आवाज देते, आणि अहो म्हणते तेव्हा असं वाटतं की सायली आवाज देते, म्हणून प्लीज मला अर्जुन म्हणत जा ना. तेव्हा सायली पण म्हणते, ठीक आहे, आपण दोघं एकटे असू तेव्हा मी तुम्हाला अर्जुन म्हणेल, पण बाकीच्यांसमोर नाही म्हणता येणार मला. अर्जुन म्हणेल, चालेल. तेव्हा सायली प्रेमानेच आवाज देत असते, अर्जुन अर्जुन. आणि अर्जुन मस्त डोळे बंद करून ऐकत असतो. तर सायली गुपचूप अर्जुनच्या समोरचा आईस्क्रीमचा डब्बा काढते आणि आईस्क्रीम फस्त करते. अर्जुनचं काही लक्ष राहत नाही, कारण तो ऐकण्यामध्ये मग्न असतो ना, आणि सो स्वीट म्हणत असतो. तर दुसरीकडे नागराज काका म्हणतात, अरे बाबा जाय ना आता, नको माझ्या डोळ्यासमोर उभा राहू. राकेश म्हणतो, पण बाबा आता पुढे काय करायचं? नागराज काका म्हणतात, आता ते पण मीच सांगायचं का? अरे आता घरी जाऊन बघ, सायलीला सगळं आठवलं की नाही, आणि ती जेव्हा सगळ्यांना सांगेल की तीच तन्वी आहे, तू हे सिद्ध कर की ती तन्वी नाही, तिला उलट प्रश्न विचार. तेव्हा राकेश पण पटकन तिथून निघतो आणि सचिन म्हणत असतो, पण आता पुढे काय करायचं? राज काका सांगतात, हा महिपत पण बाबा बनून बसलाय, तो चांगला असता तर काही करता तरी आलं असतं. तेव्हा अर्जुन सायलीला इथेच संपवलं असतं, पण ते पण करू शकत नाही. तेव्हा सचिन म्हणतो, पण माझ्याकडे एक प्लॅन आहे. नागराज काकांना सांगतो. ते काय आपल्याला ऐकवलं नाही, पण तो प्लॅन नागराज काकांना आवडलेला असतो. राकेश जेव्हा घरी आलेला असतो तो हाच विचार करतो की इथून पुढे मी काय केलं पाहिजे, आणि अर्जुन सायलीला काही जरी विचारलं जे सगळे मुद्दे ते खोडून काढतील. काय करू विचार करत असतो. सचिनला फोन करतो, सचिन मला तुझी मदत हवी आहे. सचिन विचारतो, आता कशाबद्दल? राकेश म्हणतो, अरे आता मी पुढे काय करू ते तरी सांग मला, ती तन्वी नाही हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांच्यासमोर काय बोलू? तेव्हा सचिन म्हणतो, आता या सगळ्यासाठी तुझी मदत फक्त प्रियाच करू शकते, कारण तिला सुभेदारांच्या सगळ्या हालचाली समजतात ना. तू आत्ताच्या आत्ता निघ आणि प्रियाला भेट. तेव्हा राकेश पण म्हणतो, हो हो मी लगेच निघतो. तर पुढचा सीन लगेच प्रियाचा दाखवला आहे. कॉन्स्टेबल सांगतात, तुला भेटायला कोणीतरी आलं आहे. कुलूप उघडून तिला बाहेर बोलवत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, सचिन आला असेल, दुसरं कोण येणार आहे मला भेटायला? तेव्हा कॉन्स्टेबल सांगतात, नाही का सचिन नाही, दुसरं कोणीतरी आलं आहे. प्रियाला वाटतं अश्विन आला की काय. पटकन बाहेर येते आणि समोर बघते तर राकेश असतो. अरे राकेश, तू कधी आला? आणि बहिणीची काळजी सुद्धा वाटत नाही तुला, इतक्या दिवसानंतर आला? राकेश म्हणतो, ए कोण बहीण? तू काय माझी बहीण वगैरे नाही, आणि मला सगळं माहिती झालंय. हां, आता हे नाटक बंद कर. म्हणते, बरं तू इथे का आलाय ते तरी सांग. तेव्हा राकेश सगळा घडलेला प्रकार सांगतो प्रियाला. सायलीला कळलंय की तीच तन्वी आहे, आणि मी प्रयत्न पण केला की तिला हे काही कळायला नको म्हणून गाडीचा ब्रेक फेल सुद्धा केला, पण त्या अर्जुनने मध्येच येऊन तिला वाचवलं. ऐकल्यानंतर प्रियाला तर खूप टेन्शन येतं. काय रे यार, तुम्ही बाहेर असताना एवढं पण नाही करू शकत का? मी किती मेहनत घेतली होती या सगळ्यासाठी, आणि हे सायलीला चुकून सुद्धा कळायला नको की तीच तन्वी आहे, आणि तिला जरी कळलं असेल पण तिने घरच्यांना हे सांगायला नको. राकेश म्हणतो, म्हणून तर मी तुझ्याकडे आलोय ना, आता मी काय करू ते सांग मला. तेव्हा ती सगळ्या एक एक गोष्टी त्याला सांगत असते, आणि तो पण लक्ष देऊन सगळं ऐकतो, आणि ठीक आहे मी आता असंच करेल. तर दुसरीकडे अर्जुन ताट वाजून सगळ्यांना बोलत असतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की अर्जुन असं का करतोय. अरे अर्जुन, नेमकं चाललं तरी काय?
कल्पना काकू पण विचारत असतात, अरे अर्जुन एवढी सजावट का केली? तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अगं बाई आज कोणाचा वाढदिवस आहे की काय? मला तर ना सध्या काही लक्षातच राहत नाही. पूर्ण आजी किती छान बोलतात ना, अगदी सहज बोलून गेल्या. तेव्हा अर्जुन सांगतो, नाही का पूर्ण आजी, कोणाचा वाढदिवस नाही आहे. तेव्हा अस्मिता विचारते, अरे सांग मग काय चाललंय तुमचं नेमकं? अर्जुन म्हणतो, सांगतो सांगतो सगळं सांगतो, तुम्ही आधी बसून घ्या बरं. तेव्हा अर्जुनने सगळीकडे छोट्या तन्वीचे फोटो लावलेले असतात. एक एक फोटो रिव्हील करतो, ही आहे आपली तन्वी. सगळ्यांना ते फोटो बघून छानही वाटतो, पण थोडा धक्काही बसतो की अर्जुन अचानक असं का करतोय म्हणून. पण हे रविराज काकांना काही आवडलेलं नसतं, कारण त्यांनी सांगितलेलं असतं ना, इथून पुढे तन्वीचा विषय नाही घ्यायचा घरामध्ये. पण अर्जुन सगळ्यांसोबतचे फोटो दाखवत असतो, ही आहे पूर्ण आजीची गोड तन्वी. छान वाटतंय ना हे फोटो बघून. तेव्हा रविराज काका चिडतात, अर्जुन आपलं ठरलंय ना, तन्वीचा विषय घरामध्ये घ्यायचा नाही, मग का परत परत आठवण करून देतो? तेव्हा अर्जुन सांगतो, सिनियर तू आधी डोक्यातनं काढून टाक बरं, तन्वीचा विषय या घरामध्ये घ्यायचा नाही आणि आज आपण तन्वी डे सेलिब्रेट करायचा आहे. ते प्रतिमा आत्या म्हणतात, हा सगळा प्लॅन सायलीचा असेल, तिला माहिती आहे ना, तन्वीचे फोटो बघितल्यानंतर मला आनंद मिळतो, पण ती आहे कुठे? तर अर्जुन म्हणतो, हो बोलवतो जिन्याकडे हात दाखवतो, ही बघा सायली. सगळे बघतच राहतात आणि सायली खूप गोड दिसत असते हां प्रेक्षकांनो, कारण छोट्या तन्वीचा जसा फ्रॉक होता ना, सेम तसाच फ्रॉक घातलेला असतो आणि हेअरस्टाईल पण तशीच केलेली असते. या ड्रेसमध्ये सायली खरंच खूप क्यूट दिसत असते, लहान मुलीसारखी. आणि सगळ्यांना तर आनंदाचा धक्का बसलेला असतो. कल्पना काकू म्हणतात, अगं सायली, पूर्ण आईंना आता समजले तू सायली आहे, तन्वी नाही. अशी तन्वीसारखी का बनून आली आहे? तेव्हा दोघं पण एकमेकाकडे बघून हसत असतात आणि हा सुखाचा धक्का सगळ्यांना द्यायचा असतो त्यांना. सगळेच विचारतात, अरे नेमकं सांगाल तरी काय चाललंय तुमचं? तेव्हा अर्जुन सांगत असतो, आपण इतक्या दिवसापासून ज्या गोष्टीची वाट बघत होतो, आज तो क्षण आलाय आणि आपली तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून आपली सायलीच आहे. आणि हे बोलणं राकेश पण दरवाजाजवळ उभं राहून ऐकत असतो, पण कोणालाही या गोष्टीवर विश्वास होत नाही. त्यांचे चेहरे तर अगदी धक्का बसल्यासारखे दिसतात. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन जेव्हा सगळ्यांना सांगतो की हीच तन्वी आहे, तेव्हा राकेश म्हणतो, व्हॉट रविश, हे कसं शक्य आहे? एवढ्या मोठ्या गोष्टीचा खेळ मांडलाय तुम्ही, तन्वीच्या नावाची चेष्टा बनवली का तुम्ही? तेव्हा अर्जुन सांगतो, एका महत्त्वाच्या व्यक्तीने जरी तुम्हाला सांगितलं की हीच तन्वी आहे, तेव्हा तर विश्वास ठेवाल ना. त्याच वेळेला मधुभाऊंची एंट्री होते आणि सुमन काकू विचारतात, भाऊजींचा ॲक्सिडेंट झाला त्या रात्री तुम्हाला सायली मिळाली का? मधुभाऊ पण सांगतात, हो सायलीच तुमची तन्वी आहे. प्रतिमा आत्याही म्हणत असतात, हो माझं मन मला सांगतच होतं, सायलीच माझी तन्वी आहे. राकेश म्हणतो, तुमच्याकडे काय पुरावा आहे हीच तन्वी आहे? अर्जुन DNA रिपोर्ट दाखवतो रविराज काकांना. त्याच्या डोळ्यात पण पाणी येतं, सायली तूच माझी तन्वी आहे. तर हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग पण खूप अमेझिंग असणार आहे प्रेक्षकांनो. तर उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.